पारू या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच धमाकेदार होणार आहे. प्रीतम सर प्रिया मॅडमना कोणालाही न सांगता गणपतीच्या मंदिरात घेऊन आलेले असतात. प्रिया मॅडम ही विचारत असतात, हे का बरे प्रीतम सरांनी मला इथं आणलं असेल. प्रीतम सर ही प्रिया मॅडमना म्हणतात, आता प्रिया मॅडम, ह्याच दिवसाची वाट बघता बघता माझं अख्खं आयुष्य बदलून गेले. मी, दादानी, पारुनी, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले की हे सगळं घरच्यांच्या सहमतीने व्हावं, पण ते तयारच होत नसतील तर आपण किती दिवस वाट बघायची. मला तुम्हाला गमवायची रिस्क नाही मी घेऊ शकत. मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करूया, पण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता. तुम्ही म्हणालात की आपण थांबूयात जरा वेळ, बघूया काय होतंय. आणि आज या सगळ्या गोष्टी अजून खूपच बिघडून बसलेल्या आहेत प्रिया मॅडम. म्हणून आज इथे देवाच्या साक्षीने मी लग्न करणार आहे तुमच्यासोबत. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, हे बघा प्रीतम सर, तुम्ही काही नका करू, थोडं धीर धरा. आपण इथंपर्यंत आलोय ना, थोडक्यात विस्कटून नका टाकू सगळं. आदित्य सर आणि पारू नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील, मला खात्री आहे. हे बघा, हे असं लग्न करणं म्हणजे पळवाट नाही का. तोपर्यंत तिकडे आबासाहेबांनी आदित्य सरांना पनिशमेंट दिलेली असते. किचनमध्ये आदित्य सरांनी पारूला उचलून घेतलेले असते. आबासाहेब आदित्य सरांना म्हणतात, तुला सांगितलं होतं ना मी आधी, जशी माझ्यासाठी प्रिया आहे तशीच पार्वती सुद्धा आहे. माझ्याच घरात राहतोस आणि माझ्याच मुलीवरती ओरडतोस, तिच्याशी भांडतोस, त्याचीच ही शिक्षा आहे. जोपर्यंत या दुधाला उकळी फुटत नाही ना, तोपर्यंत तिला असंच कडेवर घेऊन उभा राहायचं. तुझी हीच शिक्षा आहे. आणि हा मंदाताई, तुम्ही लक्ष ठेवा, जर का याने पार्वतीला खाली ठेवलं ना तर मला सांगाच, दिवसभर उभा करतो याला असाच उन्हात. आदित्य सर आबासाहेबांना खूप रिक्वेस्ट करत असतात, आबासाहेब बास ना, पुरे नाही शिक्षा. पण आबासाहेब काही ऐकून घ्यायला तयार नसतात. ते मंदाताईंना लक्ष ठेवायला सांगतात आणि तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर बाहेर आबा खूप अस्वस्थ असतात. ते वरांड्यामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फेऱ्या मारत असतात. ते आता पार्वतीला बोलावून घेतात. पार्वती लगेच धावत धावत येते. आदित्य सरही पाठीमागून येतात. आबा पारूला विचारतात, अगं तू प्रियाला कुठे पाहिलायस का, ती घरात दिसत नाहीये. पण पारूला याबद्दल काहीच माहित नसते. पुढे प्रताप म्हणतो, आबासाहेब, त्या रणजितने तर पुन्हा काही केलं नसेल ना. तोच आदित्य सरांना प्रीतम सरांचा मेसेज येतो की दादा, मी आणि प्रिया मॅडम गावातल्या मंदिरात लग्न करतोय. सॉरी, पण मला दुसरा काहीच पर्याय दिसत नाहीये. आदित्य सर आता पारूलाही हा मेसेज सांगतात की प्रीतम आणि प्रिया दोघं मंदिरात आहेत, मंदिरात लग्न करतायत. इकडे पुढे प्रीतम सर बाप्पाशी बोलू लागतात. ते म्हणतात, बाप्पा, हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे मला माहीत नाही, प्लीज पाठीशी राहा. आणि प्रिया मॅडम नाही सांगतात की मी दादाला मेसेज करून ठेवलाय, मला असं वाटतंय की तो आपल्याला नक्की समजून घेईल. असे म्हणून ते देवळात बांधलेल्या धाग्यांपैकी एक धागा सोडवून घेतात आणि प्रिया मॅडमच्या पुढे जाऊन उभे राहतात. प्रीतम सर पुढे म्हणतात, हे लग्न सगळ्यांच्या साक्षीनं झालं असतं ना तर तुमच्या गळ्यात हिऱ्यांचं मंगळसूत्र असतं. आता हा धागाच आपल्यासाठी मंगळसूत्र आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. इकडे मात्र आबासाहेब आणि प्रताप खूपच काळजीत असतात. प्रताप पुन्हा एकदा आबासाहेबांना म्हणतो की मला वाटतं यात 100% त्या रणजितचाच हात असणार आहे. तोच आदित्य सर म्हणतात, नाही, यात रणजितचा काहीच हात नाहीये. ते ते माझं तुम्हाला सांगायचंच राहिलं. ते प्रिया मॅडम औषधाच्या दुकानात गेलेत माझ्यासाठी पट्टी घ्यायला. आबा आता थोडे चिडतातच आणि ते आदित्य सरांना म्हणतात, अरे पण मग आधी सांगायचंच ना. पुढे आबासाहेब विचारतात, पण नंदी कुठं दिसत नाही, नंदी कुठं गेलाय. आता मात्र आदित्य सरांना काय बोलायचे सुचतच नसते. पण पारू लगेच म्हणते, ते प्रिया मॅडम सोबत गेलेत. आदित्य सर सांगतात की ते काय झालं, मी नंदीला पाठवलं होतं पट्टी आणायला, पण त्याला काही कळणार नाही ना, म्हणून प्रिया मॅडम पण सोबत गेलेत. पुढे आबा पारूला म्हणतात, मी जरा शेतावर जाऊन येतो, प्रिया आली की तिला सांग भेटायला मला. असे सांगून आबा आणि प्रताप निघून जातात शेतात तिथून. आता हे दोघेही म्हणजेच आदित्य आणि पारू सुटकेचा श्वास टाकतात. इकडे मंदिरामध्ये प्रीतम सर प्रिया मॅडमना पुढे म्हणतात, आय एम सॉरी प्रिया मॅडम, आपल्याला हे असं लग्न करावं लागतंय. आबासाहेब, दादासाहेब कुणीच इथं नाहीयेत, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, यानंतर तुमच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही मी. असे ते बोलत असतात तोच तिथे पारू आणि आदित्य सर पोहोचतात. आता प्रीतम सर तो धागा प्रिया मॅडमच्या गळ्यात बांधू लागतात, पण त्यांचे हात लटलट लटलट कापू लागतात. ते आता हात आपला खाली घेतात. तोच त्यांना पारू म्हणते, थांबलात का प्रीतम सर, बांधा ते मंगळसूत्र प्रिया मॅडमच्या गळ्यात. अरे बापरे, हात कापायला लागलेत की तुमचे. हे असे समजे करून आपण आपल्या जवळच्या माणसांना, आपल्या घरच्या माणसांना फसवतोय, असा काहीतरी विचार येतोय का तुमच्या मनात, म्हणून धाडस होईना का. प्रीतम सर,
खरोखरच देवी यांचंच रक्त आहे ना तुमच्या अंगात? ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं त्यांच्यापेक्षा तुमचं हे लगीन होणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटत असेल ना, तर बांधा हे मंगळसूत्र प्रिया मॅडमच्या गळ्यात. आणि मला एक सांगा, तुमच्या आई वडिलांना, भावाला, तुमच्या सगळ्या जवळच्या माणसांना नाराज करून तुम्ही दोघं आयुष्यभर खुश राहाल असं वाटते तुम्हाला? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे समज करून देवी यांच्या नावाचा सन्मान होईल का त्यांच्या नावाला कलंक लागल? काय वाटतंय तुम्हाला? बोला प्रीतम सर, काय वाटतंय तुम्हाला? आणि कोण स्वीकारणार आहे हो तुमचं हे नातं? फक्त तुम्ही दोघच? आणि काय मिळणार आहे यानं? हे बघा, आबासाहेब आणि देवीयांमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला नाही माहिती अजून. आणि तुमच्या या आशा वागण्यानं त्यांच्यातली परिस्थिती सुधारल का अजून बिघडल, तुम्हीच सांगा. प्रिया मॅडम नाही, पारू चांगलेच खडे बोलसून होते. प्रिया मॅडम, मुलगी ही तिच्या बापाची इज्जत असते, त्यांचा स्वाभिमान असते. आणि तुम्ही आबासाहेबांना चांगलंच ओळखता. मला नाही वाटत त्यांनी तुम्हाला कधी दुखावलं असेल. फुलाप्रमाणे जपलं असेल तुम्हाला, डोळे झाकून विश्वास ठेवला असेल तुमच्या. आणि हे शब्द करून समद्या गावासमोर आबासाहेबांची मान खाली गेलेली तुम्हाला चालेल का हो? माझी विनंती आहे तुम्हाला दोघांना, तुम्ही हे समज नका करू. हा योग्य मार्ग नाही. जी काही बी अडचण येईल त्यावर आपण शांतपणे विचार करून मार्ग काढूयात ना. तुमच्या दोघांचे लगीन आपण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने करून देऊ, घरच्यांच्या परवानगीने करू. घरच्यांच्या परवानगीने लगीन करणं हे समद्यांच्या नशिबात नसतं. हे सगळे प्रीतम सर ऐकून घेतात आणि पारूलाच म्हणतात, ठीक आहे पारू, ठेवतो मी तुझ्या विश्वास. माझी बॅग तयार असेल इथून निघायला. तुला वाटतंय ना सगळं नीट होईल? मग तूच सुचव यातून मार्ग. तोपर्यंत तिकडे किर्लोस्करांच्या घरी अहिल्या मॅडम, दिशाची मॉम, दामिनी मॅडम लग्नाबद्दल बोलत बसलेल्या असतात. दिशाची मॉम अहिल्या मॅडमना म्हणते, अहिल्या, लग्न 2 दिवसावर आले, मेहंदी हळद सगळंच बाकी अजून. आणि प्रीतम जर वेळेवर नाही आला तर मग त्याची उष्टी हळद दिशेला आपण कशी लावणार? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदित्य उद्या प्रीतमला नक्की घेऊन येईल. ते दोघे आले की आपण लग्नाची विधी सुरू करू. इकडे आबासाहेब आता साखरपुड्याच्या तयारीला लागलेले असतात. ते सर्वांना फोन करून आग्रहाचे निमंत्रण देत असतात. ते म्हणतात, आनंदाची बातमी आहे, आमच्या प्रियाचा साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण करण्यासाठीच मी तुम्हाला फोन केलाय. संपूर्ण कुटुंबाने नक्की यायचं, वाट बघतोय. आणि असे म्हणून फोन ठेवून देत असतात. आणि प्रियाचे लहानपणीचे फोटो पाहत बसतात. त्या गोड जुन्या आठवणींमध्ये रमतात. ते स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागतात, माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, एकाही पाहुण्याला साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण गेलं नाही असं व्हायला नको. तोपर्यंत प्रीतम सर गाठोडे बांधून गावाच्या वेशीवर मुंबईला जाण्यासाठी येऊन बसलेले असतात. पाठीमागून पारू आणि आदित्य सर प्रीतम सरांना शोधत येतात. आदित्य सर प्रीतम सरांना म्हणतात, काय चाललंय तुझं? आपण कुठेही जाणार नाही, उद्या प्रियाचा साखरपुडा आहे. असे म्हणून आदित्य सर अहिल्या मॅडमना लगेच कॉल करतात आणि म्हणतात, आई, अजून आम्ही निघालो नाही, अजून इथेच आहोत. आई, ॲक्च्युली मी इथे एकाला शब्द दिलाय आणि तो पूर्ण केल्याशिवाय मला इथून नाही निघता येत. सो प्लीज आई, आजचा दिवस इथंच थांबावं लागेल, उद्या निघतो, चालेल का आई? आदित्यचे हे बोलणे ऐकून अहिल्या मॅडम खूप चिडतात. त्या आदित्यला म्हणतात, तू कोणाला शब्द दिलायस, काय शब्द दिलायस मला माहीत नाही. तुम्ही दोघंही उद्याच्या उद्या मला इथे हजर हवे आहात घरी. पण आदित्य सर आईला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आई प्लीज, फक्त एकच दिवस आम्हाला राहण्याची परवानगी दे ना. तुला माहिती आहे ना, मी तुझा शब्द कधीच मोडला नाहीये. एकच दिवस म्हणतोय आई, प्लीज ऐक ना. पण आईला मॅडम काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. त्या आदित्य सरांना म्हणतात, तू आजपर्यंत माझा शब्द कुठलाही टाळलेला नाहीयेस, या वेळेलाही टाळू नयेस असं मला वाटतं. मला तुम्ही दोघेही उद्याच्या उद्या घरी हवे आहात, बस. असे म्हणून अहिल्या मॅडम फोन ठेवून देतात. दिशाची मॉम आगीत तेल ओतायला तयारच असते. ती अहिल्याला म्हणते, अहिल्या, तू अगदी बरोबर बोलतेस. कसं आहे ना, बिझनेस नंतरही होत राहतील, पण हे महत्वाचे इव्हेंट आयुष्यात एकदाच होतात, त्याचं इथं असणं खूप महत्वाचं आहे. प्रीतम सर आईचे बोलणे ऐकून फार चिडलेले असतात. ते आदित्य सरांना म्हणतात, आता काय करणार आहेस रे दादा तू? आता तर आईची ऑर्डर आली आहे, आता जावंच लागेल ना आपल्याला. वर तोंड करून मला सांगत होता की ऐक माझं, मी सगळं नीट करतो, कर ना मग नीट. प्रियाचा साखरपुडा इथे आहे आणि तिथे माझं लग्न आहे, कसं मॅनेज करणार आहोत आपण? काही नाही करू शकत आपण. आणि तू तर काहीच करू शकत नाही. चल निघूया इथून. आणि हां, त्या प्रिया मॅडमना पण सांगायची गरज नाहीये, त्यांना पण कळू देत ना त्यांचा प्रीतम किती पळपुटा आहे ते. प्रीतम सरांचे हे बोलणे ऐकून पारू म्हणते, प्रीतम सर,
जरा थांबा तुम्ही, नका गडबड करू. मला खात्री आहे देवी आई एक दिवस थांबायला नक्की परवानगी देतील. तोच अहिल्या मॅडमचा कॉल येतो. त्या म्हणतात, हॅलो आदित्य, हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या अर्थी तू थांबण्याचा आग्रह करतोयस ना, म्हणजे नक्कीच तसं काहीतरी महत्त्वाचं काम असणार. ठीक आहे, तुम्ही उद्या तिकडेच थांबा, पण हळदीच्या दिवशी मला तुम्ही दोघेही इकडे घरात हजर हवे आहात. आता हे तिघेही आईच्या या डिसिजननी खूप खुश होतात. आदित्य सर प्रीतम सरांना म्हणतात, प्रीतम, आपल्याकडे एक दिवस आहे, तू विश्वास ठेव, आपण सगळं ठीक करूया. पण प्रीतम सर म्हणतात, पण आपण करायचे तरी काय? मला तर सगळे दरवाजे बंद झालेत असं वाटतंय. त्यावर आदित्य सर म्हणतात, प्रीतम, आता जे काही ॲक्शन घ्यायची आहे ती तुलाच घ्यावी लागणार. तो आता डायरेक्ट आबासाहेबांना जाऊन सांग की तुझं प्रियावर किती प्रेम आहे. त्यावर प्रीतम सर म्हणतात, तू वेडा आहेस काय? मला सुसाईड करायला सांगतोस? त्यावर पारू प्रीतम सरांना समजून सांगते, प्रीतम सर, आता आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नाहीये. तुम्हाला आबासाहेबांसमोर जाऊन तुमचं प्रियावर किती प्रेम आहे हे तुम्हाला ठामपणे सांगता यायलाच पाहिजे. पण हां, तुम्ही जेव्हा आबासाहेबांसमोर जाल ना, तेव्हा देवी यांचा मुलगा प्रीतम किर्लोस्कर म्हणून नाही जायचं, तर प्रिया मॅडमवर प्रेम करणारा नंदी म्हणून जायचं. प्रीतम सर, आपण प्रेम करताना जेवढी हिंमत दाखवतो ना, तेवढंच ते प्रेम मिळवताना आणि ते प्रेम निभवताना सुद्धा दाखवता आली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना की प्रिया मॅडम कायम तुमच्यासोबत असायला हव्यात, तुमच्या आयुष्यातनं त्या कधीच दूर जाता कामा नयेत, तर हे तुम्हाला करावंच लागेल. प्रीतम सरांनाही पारूचे म्हणणे पटते. ते पुढे म्हणतात, नाही मला प्रिया मॅडमना कधीच गमवायचं नाहीये आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.